हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आयुर्लॉजीमध्ये आज आपण क्रियाशारीरचा सेकंड पार्ट सुरू करत आहोत. धातू म्हणजेच आता बेसिक इंट्रोडक्शन पाहूयात आपण. धातू विज्ञान ओळख. धातू या शब्दाची जी उत्पत्ती आहे तर ध्रुव या शब्दापासून आलेली आहे. ध्रुव म्हणजे धारयती, जे धारण करतं ते धातू. धातूची निरुक्ती जर आपण पाहिली तर ती आहे शरीर धारणात धातव. जे शरीराला धारण करतात तर ते धातू आहेत. ही धातूची निरुक्ती आहे. धातूचे कार्य सांगितलेले आहेत आपल्याला. काय आहेत धातूचे कार्य? प्रीणनं जीवनं लेपनं स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठ कर्मक्रमात् कृतम्. तर या श्लोकाचा अर्थ असा होतो, धातूंचे कार्य सांगितले. प्रीणनं जीवनं लेपनं स्नेहोधारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूना श्रेष्ठ कर्मक्रमात् कृतम्. तर काय, प्रीणन हे कार्य आहे रसाचं, जीवनम हे कार्य आहे रक्ताचं, लेपनम मांसाचं, स्नेहो मेदाचं, धारण करणे अस्थीचं, पूर्णे मज्जाचं, गर्भोत्पादश्य शुक्राचं. आता याला एक 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 समजून घेऊयात आपण. रस प्रीणन करणं म्हणजे पोषक अंश संपूर्ण शरीरात पाठवायचं आहे. मग ते कोण पाठवणार? तर ते रस पाठवणार, म्हणूनच त्याला प्रीणन म्हणलेलं आहे. रक्त काय करतं? रक्त जीवन देतं. म्हणजे कसं, रक्त हिमोग्लोबिनद्वारे प्राणवायूचं वहन करतं आणि म्हणून ते आपल्याला जीवन देतं आहे. लेपनम हे मांसधातूचं कार्य आहे. ज्याप्रमाणे भिंतीला प्लास्टर करतो आपण किंवा ज्याप्रमाणे त्याला कलर करतो ते भिंतीचं लेपन करते, त्याचप्रमाणे मांस हे आपल्या शरीरावरती लेपलं गेलेलं आहे. आपल्या स्किनमध्ये, आपल्या स्किनवर मांस असल्यामुळं ते आपलं प्रोटेक्शन करते. मेदधातूचं स्नेहन कार्य आहे. स्नेहन देणे म्हणजे आर्द्रता देणे, क्लेदता, याला आपण मेदधातूचं कार्य म्हणू शकतो. धारण, अस्थींनी काय केलेलं आहे? अस्थी म्हणजे बोन्सने आपल्या शरीराला धारण करून ठेवलेलं आहे, टिकवून ठेवलेलं आहे. आपले ॲक्झियल आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे 206 बोन्स असल्यामुळं आपलं जे सापळा आहे तो व्यवस्थित उभा आहे. पूर्णे म्हणजे मज्जा. आता मज्जा धातूचं काय कार्य सांगितलेलं आहे? अस्थी बोन आणि मज्जा म्हणजे बोन मॅरो. बोनच्या आतमध्ये बोन मॅरो आहे. त्याला बोनला भरून काढण्याचं काम म्हणजेच पूरक करण्याचं काम जे आहे तर ते मज्जा धातूचं आहे. गर्भोत्पादश्य, गर्भ उत्पादक करण्यासाठी शुक्र व आर्तव या बीजांची गरज आहे. तर ते कोण करणार आहे? सातवा धातू शुक्र धातू करणार आहे. त्यालाच धातूंना श्रेष्ठ कर्मक्रमात् कृतम् असं म्हणलं गेलेलं आहे. धातूंची गर्भावस्थेमधील उत्पत्ती. शुक्रशोणित जीवसंयोगे तु खुलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. तर गर्भोत्पत्तीच्या वेळेस म्हणजे गर्भावस्थेमध्ये शुक्र प्लस शोणित म्हणजे स्पर्म प्लस ओहम हे मिळतात. त्याच्यामध्ये जीव येऊन ते कुक्षिगते म्हणजे युट्रसमध्ये इम्प्लांट होऊन त्याच्यामध्ये गर्भ म्हणजे पूर्णपणे पुढची अवस्था निर्माण होते. धातूंचे पांचभौतिक संघटन पाहूयात आपण, की कोणत्या धातूमध्ये काय प्रधान आहे. रसः आप्यम. रस कसा आहे? तर आप्यम आहे, म्हणजे याच्यामध्ये जल आहे. रक्त तेजो जलात्मकम, रक्तामध्ये तेज अग्नी प्लस जल 2 आहेत. मांस पार्थिवम, मांसामध्ये काय आहे? पार्थिव म्हणजे मांस पृथ्वी आहे. मेदो जल पृथ्वीव्यात्मकम, मेद या धातूमध्ये जल पृथ्वी प्लस वायू 3 आहेत. अस्थीमध्ये पृथ्वी प्लस अनिल 2 आहेत. मज्जामध्ये वॉटर प्रधान आहे म्हणजे जल, आणि शुक्र आप्य, शुक्रामध्येही जल प्रधान आहे. तर हे अशा प्रकारे धातूंचं पांचभौतिक संघटन होतं. आता एक इम्पॉर्टंट टॉपिक पाहायचा आपल्याला, तो म्हणजे धातुपोषण न्याय. या धातुपोषण न्यायावर कुठला तरी एक न्याय पडतोच, तो SAQला. धातू उत्पत्तीचा क्रम कसा आहे बघा. रसाद्रक ततो मांस मेदोस्थीस्त अस्थो मज्जानी मज्जा तत् शुक्राद गर्भ प्रजायते. तर सर्वात पहिल्यांदा रसापासून परत रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र अशा प्रकारे धातूंची क्रमात उत्पत्ती सांगितलेली आहे. पहिला न्याय आहे क्षीरदधी न्याय. त्यालाच दुसरं नाव पडलं
क्रमपरिणाम पक्ष न्याय किंवा सर्वात्म परिणाम पक्ष न्याय. क्षीर म्हणजे काय तर क्षीर म्हणजे दूध आणि दधी म्हणजे काय तर दही. ज्याप्रमाणे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होते त्याचप्रमाणे आहार रसापासूनच सप्तधातूंची उत्पत्ती होते. दुधापेक्षा भिन्न दही, लोणी, तूप निर्माण होते. त्याचप्रमाणे आहार रसापेक्षा वेगळे धातू निर्माण होतात. तुम्ही बघा ना, एक साधी गोष्ट लक्षात घ्या. दुधापासून दही निर्माण होते, दह्यापासूनच लोणी निर्माण होते आणि लोणीपासूनच तूप निर्माण होते. म्हणजे जे तूप आहे तर ते दुधातच प्रेझेंट होतं. फक्त दुधावरती काही रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये, दह्याचं लोण्यामध्ये आणि लोण्याचं तुपामध्ये रूपांतर झालं आणि तूप हा सर्वश्रेष्ठ अंतिम धातू तयार झाला. त्याचप्रमाणे आहारामध्येच शुक्रधातू दडलेला आहे. आहार घेतला, आहार रसामध्ये रूपांतर झालं. आहार रसाचं रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शेवटी शुक्र. म्हणजे शुक्र हा आहारामध्येच दडलेला होता. बरोबर का? फक्त रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचं रूपांतर होऊन क्रमपरिणाम पक्षतः सर्वात्म परिणाम पक्षतानुसार शुक्राची उत्पत्ती होते. म्हणजे सर्व धातूंची उत्पत्ती होते. या न्यायानुसार काय आहे तर आहार रसावर रसाग्नीची प्रक्रिया होऊन सर्व आहार रसाचे रसधातूमध्ये रूपांतर होते आणि नंतर रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र अशा तऱ्हेने सर्व धातूंची निर्मिती क्षीरदधी न्यायानुसार क्रमाने होते. तर एवढंच आहे. या न्यायामध्ये काय सांगितले, ज्याप्रमाणे दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप बनते, त्याचप्रमाणे आहारापासून आहार रस, त्याच्यावरती रसाग्नीची प्रक्रिया होऊन रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असे क्रमाने धातू बनत आहेत. म्हणूनच त्याला क्रमपरिणाम पक्ष नाव दिलं. आणि सर्वात्म परिणाम पक्ष नाव देण्याचं कारण काय तर दुधाचं संपूर्णतः रूपांतर होतं आहे दह्यामध्ये. दुधाचा कुठलाही बाय प्रोडक्ट तयार होत नाही आहे. दह्याचं संपूर्ण रूपांतर होते लोण्यामध्ये आणि लोण्याचं संपूर्ण रूपांतर होते तुपामध्ये. अशा प्रकारे. तर हा होता क्षीरदधी न्याय. दुसरा न्याय आहे केदारकुल्य न्याय. या केदारकुल्य न्यायानुसार बघा काय, केदार म्हणजे काय तर विहीर आणि केदार म्हणजे काय तर केदार म्हणजे शेत. बरोबर आहे. केदार म्हणजे काय तर विहीरच. कुल्य म्हणजे काय तर नाला किंवा त्याला पाण्याचा कॅनॉल किंवा पाठ म्हणू शकतो आपण. क्रमपरिणाम पक्ष आणि अंशांश परिणाम पक्ष ही दोन नावं दिलेली आहेत. क्रमपरिणाम पक्ष नाव देण्याचं कारण काय तर क्रमतः उत्पत्ती होते म्हणून क्रमपरिणाम पक्ष. आणि अंशांश परिणाम पक्ष काय तर प्रत्येक धातू त्यांचा अंश स्वीकारतोय म्हणून अंशांश परिणाम पक्ष. बघा ना, ज्याप्रमाणे तुम्ही जर शेतात गेला असताल आणि शेतात जर तुम्ही बघितलं पाठानं कशा प्रकारे पाणी दिलं जातं पिकांना, तर हृदय म्हणजे आपण विहीर समजू. विहिरीतून पाणी काढलं आणि ते पाणी पाठाद्वारे प्रत्येक सऱ्यांमध्ये सोडलं जातं. तर मग ते पाणी रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असं जातं आणि प्रत्येकजण त्याचा अंश स्वीकारतो. केदार म्हणजे शेत व कुल्य म्हणजे शेतामध्ये पिकामध्ये असणारे पाण्याचे पाठ किंवा त्याला कॅनाल्स म्हणू शकतो आपण. ज्याप्रमाणे शेतामधील विहिरीमधून पाणी पाटामध्ये खेळवले जाते व त्या प्रत्येक रोपाला पाणी मिळून पिकांचे पोषण होते, त्याचप्रमाणे हृदयामधून निघणाऱ्या सिरांमधून रक्ताबरोबरच आहार रसाचे वहन होताना धातुवह रस स्रोतसांमध्ये त्या धातुपोषक अंशावर धातुअग्नीची प्रक्रिया होऊन धातूची उत्पत्ती होत असते. आता काय सांगितलं नेमकं हे पाहूयात आपण. ज्याप्रमाणे विहिरीतून पाणी पाठामध्ये सोडल्यानंतर हे जे पाणी तर हे संपूर्ण रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या 7 धातूंपर्यंत जाते. त्याचप्रमाणे जे हृदय आहे, हृदय हे विहिरीचं ठिकाण असल्यासारखं आहे. हृदयातून सुद्धा सर्व रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्रापर्यंत ते पाणी जाणार आहे. पाणी म्हणजे आहार रसाचं वहन होणार आहे. अशाच प्रकारे हा न्याय आहे. आता सुश्रुत टीकाकार डल्हनांनी या न्यायानुसार धातूंची उत्पत्ती होत असताना धातूंचे 3 स्तरावर परिणमन होते म्हणजे रूपांतर होते असं सांगितलेलं आहे. 3 स्टेज कोणते आहेत याच्यात तर पहिली गोष्ट स्थायी धातूची निर्मिती होणे. सर्वप्रथम स्थायी धातू आधी निर्माण होतो. सेकंड धातू मलाची निर्मिती होणे
आपण पाहिलं धातूला उपधातू आहेत आणि धातूला मलसुद्धा आहेत. समजा मी म्हणलं बाबा रस धातू. आता रस धातूचा उपधातू हा रज आणि स्तन्य आहे, बरोबर. पण धातू मल कोण आहे रसाचा, तर कफ आहे. तर कफाची निर्मिती म्हणजे धातुमलाची निर्मिती ही सेकंड स्टेज आहे आणि अनुभागाची म्हणजे सूक्ष्म अंशाची निर्मिती ही 3 स्टेज. यालाच आपण त्रिधा परिणमन असं म्हणलेलं आहे. तिसरा न्याय आहे खले कपोत न्याय. त्याला आपण पृथक परिणाम न्याय किंवा अंशांश परिणाम पक्ष न्याय असे म्हणू शकतो. खले म्हणजे काय, तर शेत व कपोत म्हणजे पक्षी किंवा कबूतर. ज्याप्रमाणे शेतात धान्य असल्यावरती पक्षी आपोआप शेतात येतात आणि धान्य खाऊन निघून जातात. आता एक गोष्ट लक्षात घेतली आहे का तुम्ही, प्रत्येक पक्षी येतो, त्याचं धान्य वेचतो आणि घरट्याकडे उडून जातो. पण कधी विचार केला आहे का त्या पक्ष्यांचं घरटं किती लांब असू शकतं आपल्या शेतापासून. ज्या पक्षाचं घरटं शेतापासून जवळ आहे तो पटकन घरी पोहोचणार म्हणजे घरट्यात जाणार. पण ज्या पक्षाचं घरटं शेतापासून फार दूर आहे त्याला वेळ लागणार तिथपर्यंत जायला. मग त्याचप्रमाणे उदाहरण सांगितलेलं आहे. किंवा हृदयापासून जो धातू जवळ आहे त्याला रस रक्त संवहन लवकर होणार आहे, त्यामुळं त्या धातूचं धारण व पोषण हे लवकर होणार आहे. पण तेच जो धातू हृदयापासून हा लांब आहे त्याचं जे धारण आणि पोषण आहे तर ते उशिरा होणार आहे. ज्याप्रमाणे धातू हृदयाजवळ असतात त्यांना पोषक अंश लवकर मिळून त्यांचे पोषण लवकर होते. खले कपोत न्यायानुसार धातूंची निर्मिती ही रस रक्त मांस या क्रमाने होत नाही. वरील जे 2 न्याय आपण पाहिले होते क्षीरदधी आणि केदारकुल्य, तर या दोन्हीनुसार रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशी क्रमशः धातूंची निर्मिती होऊ शकते. पण खले कपोत न्यायामध्ये तसं होत नाही आहे. खले कपोत न्यायामध्ये ही जी धातूची निर्मिती आहे ही नावातच आहे पृथक परिणाम न्याय. म्हणजे प्रत्येक धातू आपला आपला अंश स्वीकारतोय आणि प्रत्येकाची उत्पत्ती वेगवेगळ्या स्वरूपाने होते. रस रक्त मांस एकमेकांवर डिपेंडंट नाही आहेत हे असं सांगितलेलं आहे खले कपोत न्यायामध्ये. तर आता मी तुम्हाला सांगतो या तिन्ही न्यायामध्ये सर्वश्रेष्ठ न्याय कुठला असेल. तर या तिन्ही न्यायामध्ये सर्वश्रेष्ठ न्याय हा केदारकुल्य न्याय आहे. याचं कारण काय, क्षीरदधी न्यायाने सांगितलं रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्रची निर्मिती होते. पण त्याच्यातलं डिमेरिट काय, तर बघा ना, रसापासून रक्ताची निर्मिती झाली. पण समजा तुम्ही 4 दिवस उपवास केला तर आता तुमच्या शरीराला तर आहारच मिळाला नाही. मग आहारच मिळाला नाही याचा अर्थ आहार रस पण नाही आहे शरीरात. मग मग रस रक्त मांस मेद काहीच बनणार नाही, बरोबर आहे का. मग याचा अर्थ असा आहे का तुमच्या शरीरामध्ये धातूंची निर्मिती थांबते, तर नाही. तर हा क्षीरदधी न्यायाचा डिमेरिट आहे. केदारकुल्य न्याय आणि खले कपोत न्याय. खले कपोत न्याय काय सांगतो, खले कपोत न्याय जर म्हणला पृथक परिणाम न्याय एकमेकांवर अवलंबून नाही आहे. पण आपण बऱ्याच वेळा पाहतो जर रस दूषित झालं तर रक्तधातूसुद्धा दूषित होतो. म्हणजे रसाचा परिणाम हा रक्तावरती होतोयच आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. किंवा हे जे धातू आहेत हे परस्परावर अवलंबून नाही आहेत. त्यामुळं खले कपोत न्यायसुद्धा इथं चुकतोय. त्यामुळं सर्वश्रेष्ठ न्याय कोणता झाला, तर केदारकुल्य न्याय किंवा क्रमपरिणाम पक्ष होते आणि अंशांश प्रत्येक धातू जो आहे तो आपला आपला अंश स्वीकारतोय आणि सर्व धातूंचं पोषण होते. ओके, तर हा बेसिक पार्ट होता आपला सेकंड पार्ट ऑफ क्रियाशारीरचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयात नेक्स्ट टॉपिकसोबत. थँक्यू.